साखर कारखान्यांचे काळ जोरात सुरू झाले आहे। अनेक कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे। तोडणीसाठी होणारी अडवणूक रोखण्यासाठी साखर आयुक्तांनी कडक सूचना दिल्या आहेत। बदलत्या हवामानामुळे जनावरांमध्ये लाळा खुरकत इतर आजार पसरण्याची शक्यता आहे। पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने काही शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाले आहेत। प्रति लिटर 5 रुपये अनुदानाची मागणी ही जोर धरत आहे। रब्बी हंगामासाठी युरिया आणि DAP खताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सरकारने सांगितले आहे। कोणत्याही दुकानदाराने जास्त दरात खत विकल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा। शेती पंपासाठी दिवसा 8 तास वीज देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। मात्र काही रोहित्रे जाळल्याच्या तक्रारी येत असल्याने रब्बीच्या सिंचनावर परिणाम होत आहे। मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठी नवीन अर्जांना मंजुरी मिळणे सुरू झाले आहे। ग्रामपंचायतीत संपर्क साधून अर्ज करू शकता। अधिवेशनात विरोधकांनी संपूर्ण कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे। मात्र सरकारने अद्याप कोणतीही नवीन मोठी घोषणा केलेली नाही। शेतीत ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी नमो ड्रोन दीदी योजनेचा विस्तार केला जात आहे। यामुळे फवारणीचा खर्च आणि वेळ वाचणार आहे। आता मोबाईलवरच डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काही मिनिटात मिळत आहे। तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज कमी झाली आहे।